हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर यांच्याकडून जी पदभरती निवेदन आलेलं आहे 2024-2025 अंतर्गत ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी. फ्रेंड्स, यामध्ये खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी शाखा सदस्य या रिक्त पदांची ही जाहिरात आहे. या ठिकाणी त्यांनी दिलेला हा ऍड्रेस आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत उपसंचालक जे कार्यालय आहे नागपूर येथील, त्या कार्यालय अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन अशा अनेक पदांची जाहिरात या ठिकाणी आहे, ओपन झालेली आहे. तर तुम्ही जर सपोज या पदांसाठी ऍप्लिकेबल असाल तर तुम्ही या पदांना नक्की अप्लाय करा. जाहिरात डिटेल मध्ये तुमच्या समोर सांगत आहे. फ्रेंड्स, यामध्ये सदरील पदभरती जाहिरात, पदसंख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, त्यानंतर अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जांचा नमुना, नियम, अटी या सर्व डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ही त्यांनी दिलेली ही जी सांकेतिक स्थळ आहे www.nrhm.maharashtra.government.in आणि www.arogya.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुनाही तिथे आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जाहिरातीसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्र आहे ही सर्व या जाहिरातीमध्ये दिलेली आहेत, तर ती तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे. यामध्ये पहिलं जे पद आहे ते कंत्राटी PHNI या एक पद आहे. खुला प्रवर्गासाठी एक पद आहे. राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांचे या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. या ठिकाणी त्याचं जे शैक्षणिक पात्रता असणार आहे ती BSc नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव, MSCIT इत्यादी शैक्षणिक अर्हता त्यांना इथे हवी आहे. वयोमर्यादा त्यांनी 38 वर्ष दिलेली आहे आणि दरमहा एकत्रित मानधन जे असणार आहे ते 20,000 असणार आहे. त्यानंतर सिनियर नर्स मिडवायफरी ट्युटर एक जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST साठी एक आहे. नॅशनल नोडल सेंटर सेवाग्राम वर्धा या ठिकाणी पोस्टिंग आहे. MSc नर्सिंग विथ 3 इयर एक्सपिरियन्स असणार आहे. 43 इयर्स याचं एज लिमिट आहे आणि 40,000 यांना पे स्केल असणार आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एक जागा आहे. अनुसूचित जमाती म्हणजे SC साठी एक आहे. तालुका प्रशिक्षण केंद्र अल्लापल्ली जिल्हा गडचिरोली या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे. MBBS BMS इत्यादी शैक्षणिक अर्हता व प्राधान्य देण्यात येणार आहे जर सपोज अनुभव असेल तर. 50 वर्ष सार्वजनिक आरोग्य सेवेतून निवृत्त जर असेल तर 62 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे. 28,000 यांचं पेमेंट असणार आहे, पे स्केल असणार आहे. त्यानंतर कंत्राटी शाखा सदस्य हे एक पद आहे. त्यांचं एकत्रित मानधन 18,000 असणार आहे. सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन साठी 2 जागा आहेत. या ठिकाणी 2 जागा आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. 2च्या जागा आहेत त्या इतर मागासवर्गीय साठी एक आणि SC-BC साठी एक अशा 2 जागा आहेत. एकूण मानधन जे असणार आहे ते 25,000 असणार आहे. 38 वर्ष खुल्या प्रवर्गाकरता आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गाकरता या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहून घेऊ शकता. MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, जनरल मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री विथ और विदाउट DMLT with 3 year of work experience in TB बॅक्टेरियोलॉजी. तर हे या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे किंवा BSc मायक्रोबायोलॉजी आणि हे बाकीचं शिक्षण या ठिकाणी नेसेसरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन ऍट IRL
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा आहे. विजासाठी 1, अनुसूचित जातीसाठी 1, SC-BC साठी 1, खुला प्रवर्गासाठी 1. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. या ठिकाणी डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी व ऑर इक्विव्हॅलंट या ठिकाणी दिलेला आहे. शैक्षणिक अर्हता 3 इयर और वर्क एक्सपिरियन्स इन TB बॅक्टेरियोलॉजी हे या ठिकाणी एक्सपिरियन्स जर असेल तर एकदम चांगलं असेल. नॅशनल हेल्थ मिशन मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तर एज लिमिट आहे 38 वर्ष आणि पेमेंट असणार आहे 17,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्स-रे टेक्निशियन 1 जागा आहे. त्यासाठी 12वी जर असेल सायन्स डिप्लोमा इन रेडिओलॉजी किंवा नॅशनल हेल्थ मिशन मध्ये काम करण्याचा जर अनुभव असेल तर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 38 वर्षाचे एज लिमिट आहे. 17,000 रुपये पे स्केल असणार आहे. हा अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती 12/3/2025 पर्यंत असणार आहे. या ठिकाणी त्यांनी बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचबरोबर हा अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना भरून त्याला जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते अटॅच करून तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचा आहे. दिलेल्या ऑफिसचा जो ऍड्रेस आहे या ऍड्रेसवर पोस्टाने जर द्यायचं असेल तर 12 तारखेपर्यंत पोहोचेल. या पद्धतीने सेंड करायचंय किंवा बाय हँड तुम्ही जर देऊ शकता तर एकदम बेस्ट असेल. तर फ्रेंड आय गेस तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपला चॅनल एसे एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.